वर्षापासून खेळतोय आणि याही वर्षी चांगलं आयोजन आहे. धन्यवाद. धन्यवाद संदीप, तुला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. साईराज बी संघाला या ठिकाणी साईराज बी संघाने व्यासपीठावर यायचं आहे. मंडळाच्या वतीनं आपला सन्मान करण्यात येत आहे. खेळ भावना आपण योग्य प्रकारे येथे दाखवली. हार जीत होत राहते. जरी पराजय मिळाला असेल तरी पुढील चषकामध्ये आपण आपली कौशल्य दाखवून प्रयत्न करायचा आहे. साई 11 टीम तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवून द्या अशी विनंती आहे तुमच्या संघनायकाला. संपा इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अतिरिक्त धाव्यानं सुरुवात झालेली आहे डावाची. वी आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट, वी आर वॉचिंग द बिग फाईट. आपण पाहतो एक सुंदर अशी स्पर्धा जिचं नाव आहे मराठा चषक 2024 आणि त्यासोबत आपण पाहतोय तितकाच एक तुल्यबल्ल असा सामना. आज प्राथमिक फेरी सुरू झाली आणि प्राथमिक फेरीतील हा तिसरा सामना आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेला आहे, जिथे आपण MCG 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये साई 11 या दोन संघांना आज खेळताना पाहतो. टॉस बॉक्स मधून समाचार आला होता प्रिव्हियस मॅच मध्ये की दरम्यान टॉस साई 11 संघानं जिंकून प्रथमतः त्यांनी फलंदाजी स्वीकारली, जिथे चेतन होते संघनायकाच्या भूमिकेमध्ये. आता फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत ओपनिंग पेअर सलामीची जोडी चैतन्य घरत आणि प्रमोद, हे दोन फलंदाज. डॉट बॉल टाकले जात आहेत. प्रेशराइज क्रिकेट खेळलं जातं आणि समोरच्या संघावरती थोडंसं दडपण टाकण्यामध्ये यश मिळतंय गोलंदाजी करणाऱ्या संघनायकाच्या भूमिकेमध्ये असलेल्या अगदीच गोलंदाजाला. आज आपण जर पाहिलं तर सचिन जे गोलंदाजीच्या बोहल्यावरती आहेत. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं त्यांच्या हातामध्ये दिलंय. क्या बाद आहे. पाक अगदी मीडियम पेसचा बॉल ऑफ साइडला कट करायचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला आश्चर्याचा गडू धक्का. फलंदाज होतोय बाद. आतील कडा घेऊन मागील बिहाइंड द स्टंप उभ्या असलेल्या यष्टीरक्षकानं केलंय काम तमाम. फलंदाज झालाय बाद आणि जेलबादच्या स्वरूपात साई 11ला हा बसलेला पहिला करारा झटका. फलंदाज बाद. क्या बाद आहे. जबरदस्त गोलंदाजी. प्रेक्षक वर्गाची मन जिंकत असताना सचिन नावाचा गोलंदाज आज खेळतोय टीम साई 11च्या विरोधामध्ये आणि त्यांच्या विरोधामध्ये जी कट कारस्थानं त्यानं केली ती कारस्थानं मात्र आता त्याला कुठेतरी प्रयत्नांना यश देत असताना पहिली सफलता त्यांच्या संघाला त्यानं प्राप्त करून दिलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. वसंत शेळके सर आज बिहाइंड द स्टंप. इथे आधीच चर्चा झाली, जेव्हा शेळके सर नाव येईल ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळेल. ऍक्च्युली तेच झालेलं आहे. दुसऱ्या फेरीमध्ये साईराज बी संघ याला यश जरी नसेल मिळालं तरी सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या वतीनं चेअर काढ साईराज बी संघाला सकल मराठा समाजाच्या वतीनं सन्मानित केलं जात आहे. साईराज बी संघाचे कॅप्टन मनीष पाटील आणि संपूर्ण संघ आपणास शुभेच्छा. आपणास पुढील स्पर्धेसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा कट करायचा होता ऑफसाईडच्या दिशेमध्ये. अगदी गोलंदाजानं आज जे चेंडू फेकलेत आणि त्यानंतर जी विकेट मिळाली संघनायकाची आणि त्याच्यानंतर पडलेला प्रेशर आता इथे आपण पाहू शकतो. कारण अगदी बॉलवरती आघात करणं बाजूलाच राहिलं, दुसऱ्या बाजूला त्या बॉलच्या विरोधामध्ये अगदी डिफेन्स करायचाच हा निर्णय राहिलेला आहे. अजून एक गोड धक्का एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला हा कडू धक्का म्हणूयात. फलंदाज होतोय बाद आणि साई 11 संघानं जो निर्णय घेतलेला आहे की प्रथमतः आपण फलंदाजी करायची, त्या निर्णयास्पद ते मात्र लौकिकास्पद जागत नाहीयेत आणि तोच निर्णय त्यांच्या अंगलठी आलाय म्हणूयात.
फलंदाज झालाय बाद. अजून एक धक्का त्यांना बसलाय. विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये आज सगळ्यांची मनं जिंकत असताना शेके सरांनी केलं त्याचं काम तमाम आणि फलंदाज बाद झाला हर्षद. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी जिथे 2 फलंदाज बाद केलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन दालनी. नाटा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तितकेच तुल्यबल्य एक्सपिरियन्सिव्ह खेळाडू आहेत. आता मैदानामध्ये खेळताना आपण त्यांना बघणार आहोत. केतन दळवे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. विकेट्स वरती विकेट्स पडलेल्या आहेत या ओव्हर मध्ये. आता दुसरं षटक पहा 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 माझ्या बोटात जादू आहे. पहा 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 अशी गोलंदाजी करतायत गोलंदाज आज साई 11च्या विरोधामध्ये. MCG 11 जबरदस्त त्यांची कामगिरी आणि सगळ्या प्रेक्षक वर्गांना बुरळ आज या गोलंदाजीच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 आणि या षटकामध्ये धावा खर्च करत असता आपण पाहिलं की 1 धाव खर्च त्यांनी केली आणि 2 गड्यांचा मोबदला. एक गोल्डन स्पेल आपल्या टीमसाठी. गोल्डन आर्म विथ गोल्डन बॉल अशी जबरदस्त गोलंदाजी दाखवली गोलंदाज सचिननं. 1 धाव खर्च करत 2 गडी बाद केलेले. एकदा जोरदार टाच आला पाहिजे त्या गोलंदाजसाठी. सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना MCG 11ला एक चांगली पॉवर त्यानं जनरेट करून दिलेल्या. जबरदस्त गोलंदाजी त्याची राहिलेली आहे. ज्यामध्ये चैतन्य घरतला बाद केलं. ज्यामध्ये आता आपण पाहतोय हर्षद लोधी या खेळाडूला त्यानं बाद केलं. प्रमोद आणि केतन हे 2 फलंदाज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. हा चेंडू गॅप मधून एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. फिल्डिंग तिकडे फंबल झालेत आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मच नीडेड बाउंड्री फॉर साई 11. गरज होती या चौकाराची आणि तोच चौकार त्यांना प्राप्त होतोय. मिळतायत धावा 4-4-4. जबरदस्त अगदी या चौकाराचीच गरज होती आणि अक्षरशः तो चौकार आता त्यांना मिळत आहे. या चौकारानं धावफलक जाईल पुढे. टीमच्या खात्यामध्ये एकूण धावा 5 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत धावफलकावरती लागतात. या चौकारानं थोडं साहस त्यांना आता जरूर प्राप्त होईल. पुन्हा एकदा गॅप मधून काढायचा होता या बॉलला. 2 खेळाडू होते. अगदी जर्सी क्रमांक 45 रोहित शर्माचा मोठा फॅन खेळाडू. दुसऱ्या बाजूला 77 शुभमन गिल. ही जोडी आहे टीम इंडिया खेळते असं म्हणूयात. गोलंदाज आपण इथे पाहतोय विलास. यॉर्कर लेनच्या बॉलवरती जास्तीत जास्त तो फोकस करतोय. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र आहे. फर्स्ट ओव्हर मध्ये तोच मंत्र त्यांनी अंमलात आणला होता जिथे सचिन गोलंदाजी करत होते. माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुड लाईन. त्या गोलंदाजीने त्यांना 2 यश दिलं. आता दुसऱ्या बाजूला आलेला गोलंदाज विलास जो गोलंदाजी करतो तो यॉर्कर लेनच्या बॉलनं सवार होतोय. कारण त्याला माहिती आहे सेमी सर्कलचं मैदान आहे आणि त्याच्यामध्ये यॉर्कर लेनचे बॉल त्याला जास्तीत जास्त मदत देऊन जातील. ओ हो क्या बाद आहे. काय गोलंदाजी पा. धार आहे गोलंदाजीमध्ये अक्षरशः सगळ्यांची मन मोहित करत असताना ही गोलंदाजी. फार धावा पाहिल्या तर सिंगल डबल येतात. मिस फील्डचा चौकार आला तिथे थोडासा त्यांना वचक जरूर बसला. केतन दलवी जो आज फलंदाजी करतोय. नाटा या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू. आज आपली धार दाखवावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूला आमचे कॅमेरामन PTC लाईव्ह वरती ज्यानं काम केलं आज केतन दलवी हे नाव जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये खूप मोठं नाव आहे आणि ते आज दुसऱ्या केतनला नक्कीच कॅप्चर करतायत. फॉलो 3 मध्ये बॉल अडवलाय. किसी भी गेंद को खुद के फॉलो 3 में रोकना इतना आसान नहीं होता असं आपण अनेक समालोचकांना आता सध्या तरी आपण पाहिलं तर टाटा IPL सुरू आहे आणि तीच गोलंदाजी आपण पाहू शकतो. कारण चेंडू रिलीज करणं त्यानंतर स्टेपिंग असेल रनवे असेल रिलीजिंग द पॉवर असेल या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या ना तर त्या बाजूला सारल्या की मग चेंडूला अडवणं एवढं सोपं नसतं आणि अक्षरशः तेच आता घडताना पाहायला मिळतं. इफर्ट आहेत
100% इफर्ट, त्यानंतर 100% कमिटमेंट आणि या सगळ्याच खरं तर गोष्टीचा हा एक त्रिवेणी संगम. आपण जर गोलंदाजी पाहिली तर हे षटक देखील तितकंच लाजवाब राहिलेलं आहे. 9 धावा खर्च करत मराठा साई 11 जाऊन पोहोचलाय पहिल्या इनिंग मध्ये. 2 गड्यांचा मोबदला देत 9 धावा फलकावरती त्यांनी 4.50च्या सरासरीनं जमा केलेल्या आहेत. परंतु गडी बाद झालेत, ती त्यांची मी म्हणेन सुस्थिती नाहीये. गोलंदाजी खूप छान राहिली. विलास त्यानंतर चेतन या 2 खेळाडूंनी दाखवलेली गोलंदाजी. दुसऱ्या बाजूला 4 मध्ये 2 देतोय केतन दळवी आणि प्रमोद, ज्यानं 3 मध्ये 6 दिल्या. 200च्या स्ट्राईक रेटनं त्याची फलंदाजी पाहायला मिळाली. हा स्ट्राईक रेट मेंटेन ठेवावा लागेल. प्रिव्हियस मॅच मध्ये चांगली फलंदाजी पाहायला जरूर मिळाली, ज्यामध्ये पहिल्या हाफ मध्ये जरूर 31 धावा बनवत 32चं टार्गेट ठेवण्यात आलं होतं आणि तिथे असं वाटलं की त्या धावा डिफेंड होणार नाहीत आणि अक्षरशः झाल्या नाही. इथे आता जर पाहिलं ना तर मी म्हणेन स्ट्राईक रेटला दुजारा द्यावा लागेल. किमान 30 चेंडू तुम्ही खेळता, इव्हन 60 रन तरी बनवा, तरच तुमचा निभाव या स्पर्धेमध्ये लागेल, अदरवाईज नाही. खास करून सेमी सर्कलचं मैदान आहे आणि जेव्हा जेव्हा सेमी सर्कलच्या मैदानामध्ये फलंदाजी होते ती हाडामारीची फलंदाजी होते, कारण सरळ बॅटनं आपण जर पाहिलं ना फलंदाज ताव काढतात बॉलवरती. परंतु आज अक्षरशः थोडंसं आपण जर पाहिलं तर या क्रिकेटमध्ये एक मेरिटचा खेळ देखील आपण इथे एन्जॉय केला. फुल टॉस हवेमध्ये, उंच खुला फटका, मिड विकेटच्या रिजन मध्ये झेल तिथे ड्रॉप आणि एक मोठं जीवनदान, आणि तेही कुणाला? केतन दलवीला. मोठ्या फटकांची भाषा बोलणारा फलंदाज. शेर कितना भी बूढ़ा हो जाए वो कभी घास नहीं खाता. मोठा फटकाच मारायचा प्रयत्न त्याचा होता. स्लोअर ओव्हर आर्म ऍक्शन न पुन्हा एकदा संधी निर्माण. बॉल हवेमध्ये आहे, तिकडे फिल्डर लॉंग ऑफला. हा एक यशस्वी झेल आणि अजून एक धक्का बसतोय टीम साई 11 ला. सफलता MCG मराठा वॉरियर्सला. प्रमोद बाद झालाय. 4 मध्ये 6 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून राहिलं आणि ते झेलबादच्या स्वरूपात ही विकेट त्याची गहाल. टेन रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट इन अ फर्स्ट हाफ. बॅटिंग करत असताना टीम साई 11 षटक क्रमांक 3 4.29च्या सरासरीने चालत. फुल टॉस सोडणार नाहीयेत. बाहुबलीसाठी हा छोटासा घास सहजरित्या गिळून काढलाय. अंपायर फिंगर गोज ऑन अप. इट्स अ सिक्सर. क्रेझी स्ट्रोक. बॉल आउट ऑफ द पार्क. यूज इट. षटकार. व्हॉट अ बॅटिंग. असे चेंडू तुम्ही या फलंदाजाला फेकाल मग असा रिझल्ट येणं निश्चित आहे. फुलटॉस बॉल म्हटलं ना तर मग आम्ही नियमितपणे म्हणतो की हा चेंडू म्हणजे एखाद्या दारुड्याला दारूचं आमंत्रण आहे आणि मग एखाद्या हल्दीमध्ये ते आमंत्रण मिळालं ना की भरघोस तिचा समाचार घेतला जातो. तसाच हा समाचार घेतला. नॅट नंबर 4 वरती आलेला फलंदाज मैदानामधील 5 वरती आलेला फलंदाज मैदानामधील फलंदाजीचा रोमांस. चंद्रासारख्या लो बसवाड्या फलंदाजीचं वरदान लाभलेला खेळाडू टीम साई 11चा साई वॉरियरचा हा ट्रम्प कार्ड आता मैदानामध्ये चौताळलाय. अजून एक ठोकलाय. शानदार षटकार. फुल टॉस वन मोर. सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक इथे लागलेला आहे आणि त्याच पारितोषिकाचा मानकरी ठरला जातोय श्री बबनजी औटी साहेब. सभासद आहेत सकल मराठा समाज खांदा कॉलनीचे आणि त्यांनी सलग 3 षटकार व 3 विकेट साठी 500 रुपयाचं जे कॅश प्राइज इथे लावलेलं आहे आणि त्याच आता पारितोषिकाचा मानकरी ठरेल हा खेळाडू. इनॅट नंबर 5 वरती आला होता साहिल आणि साहिलने ठोकलेले षटकार. 600च्या स्ट्राईक रेटला अजूनही पसंती. 18 वरती नाबाद खेळतोय टीम 28 वरती. क्या बात है.
जबरदस्त आपण भूमिका इथे पाहू शकतो टीमची. तीन षटकांचा खेळ इथे संपत आहे मित्रांनो आणि 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर थँक्यू. हॅलो 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 त्याचा इश्यू आहे. हॅलो 30 रन्स 3 विकेट आणि 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. एक नेल्सन आकड्यावरती आता परफॉर्मन्स देतोय मराठा साई 11. कट करायचा प्रयत्न होता फर्स्ट स्लिप मध्ये बॉल तिकडे विकेट किपर धावून गेले बॉल वरती आणि चेंडूला अडवताना आपण त्यांना इथे पाहिलेलं आहे. धावा चोरत असताना आपण फलंदाजांना पाहू. मी म्हणेन साहिल हा चेंडू आतापर्यंत 4 चेंडू त्यांना खेळले आणि हे 4च्या 4ही बॉल आपण त्याच्या माध्यमातून बघितलेले आहेत. या गोष्टीची गरज आहे आणि अक्षरशः त्या गोष्टी आता तो घडवून देखील आणत आहे. आपण जर पाहिलं ना तर नक्कीच आवाज येतो. हॅलो 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 नक्कीच टीमची धावसंख्या जर पाहिली तर 30च्या घरामध्ये त्याच्यानंतर धावा आल्या होत्या. 1 धावेनं 31 पर्यंत पोहोचलेत. पा एका बाजूला यंगस्टार आहे साहिल तर एका बाजूला एक्सपिरियन्सिव्ह खेळाडू आहे शेके सर. बिहाइंड द स्टंप जादू दाखवली होती आणि आता इथून मात्र ते गोलंदाजी करण्यासाठी आले. त्यांना समजलं की 3ऱ्या षटकामध्ये आपल्यावरती कुठेतरी दडपण पडलेला. धावा उच्चांकित झाला गेला. सुरुवातीचे 3 बॉल 3 मोठे हिट आले. तिथे फलंदाजी ताकदवर पाहायला मिळाली. तर साहिल वरती जर पाहिलं ना तर संपूर्ण साई 11 हा क्रिकेट संघ जो आहे तो त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे. ते पाहतायत की इथून पुढचा होईल आणि त्याच्यावरती त्यांचा फोकस आहे. बॅटच्या मधोमध फटका ऑफ साइडच्या दिशेमध्ये. व्हाट अ कॅच अँड व्हाट अ सेलिब्रेशन. जबरदस्त विकेट शेके सरांना मिळते आहे. सोबत साई 11 ला देखील फलंदाज बाद. बत्तीस टोटल धाव फलकावरती केतन नाटा. आता इथून त्यांना केलाय साई 11 टाटा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल इथून खेळण्यासाठी. आणि अशा पद्धतीने 4 षटकात इथे संपली जातील. 4 षटक समाप्त झाल्यानंतर पप्पू आलेत नवीन फलंदाज मैदानामध्ये. टोटल धावा धावफलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतील 32च्या घरामध्ये आहेत. या ठिकाणी सन्मान होत आहे आमच्या सकल मराठा समाजाचे कमिटी सदस्य मार्गदर्शक
आदरणीय विश्रामजी एकांबे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीनं दत्ताराम कंक बापूंना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते एकांबे साहेबांचा आपण सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. एकांबे साहेबांचा सन्मान दत्ताराम कंक बापू करत आहेत. धन्यवाद एकांबे साहेब. यानंतर आमच्या सकल मराठा समाजाचे मार्गदर्शक आणि BARCचे निवृत्त अधिकारी आदरणीय तुकाराम पाटील साहेब यांचा देखील सन्मान मी देवकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. तुकाराम पाटील साहेब निवृत्त अधिकारी BARC मोलाचं असं मार्गदर्शन सकल मराठा समाज खांदा कॉलनीला आपलं लाभलेलं आहे. धन्यवाद. यानंतर माजी सैनिक आदरणीय थोरात साहेब यांचा देखील सन्मान मी मंडळाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या वतीनं मी आदरणीय नादब्रह्म इडलीचे सर्वेसर्वा सखारामजी बेलकर साहेब यांच्या शुभ हस्ते माजी सैनिक थोरात साहेबांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. धन्यवाद थोरात साहेब. आपलं मार्गदर्शन आम्हाला मोलाचं आहे. शेवटचं षटक मंगेश ज्यानं 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात 3. टोटल 35च्या करामध्ये पोहोचलेत. क्लोज बनेल सुखरूपरित्या पोहोचलाय. संपा इट्स अ बॅटकट. पण बॅटकट आहे. 1 रन तिकडे मिळणारा एका धावेनं फलंदाज पप्पूचं खातं मजबूत. दुसऱ्या बाजूला साहिल ज्यानं 8 मध्ये 22 धावा दिल्यात. स्ट्राईक रेट देखील तितका चांगला आहे. 275च्या सरासरीनं खेळतोय. 3 सिक्सेस त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. बाउंड्रीची भाषा तो बोलला नाहीये. सिंगल डबल वरती फोकस त्याचा जरूर राहिलेला आहे कारण 18 नंतरच्या धावा सगळ्या त्यानं सिंगल डबलनच जमा केलेल्या आहेत. आता हाणामारी करेल की कशा पद्धतीने धावा बनवेल. बॅटच्या मधोमध हाल्फ हेलिकॉप्टर गोपनी सारखी बॅट फिरवली आहे आणि स्टँड अँड डिलिव्हर. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 311चा स्ट्राईक रेटचं 9 मध्ये 28 वरती नाबाद साहिल आणि टीम जाऊन पोहोचते 42 वरती. चांगली भागीदारी देखील आपण या दोन खेळाडूंच्या माध्यमातून जिथे 6 मध्ये 10 रन्स, 7 धावा साहिलच्या आणि 3 धावा पप्पूच्या दोघांमधून झालेला खेळ. केतन सोबत देखील 22 धावांची भागीदारी या खेळाडूने केली आणि या भागीदारीने आपण जर पाहिलं तर साई 11 जो संघ अडचणीमध्ये होता, ज्या संघाची आपण मनस्थिती जर पाहिली तर जास्त धावा बनवण्याची नव्हती आणि अक्षरशः तो संघ आता एका उच्चांकित धावा संख्येकडे प्रस्थान करत असताना 42 धावा टोटल धावफलकावरती टीमच्या खात्यामध्ये. जबरदस्त खेळाची भूमिका आपण पाहतोय. त्या बॅटिंग खूप छान आहे या खेळाडूची. आज त्यांना मन जिंकलेली आहेत सगळ्यांची. बॅट फिरवायची स्टाईल पासून अगदी त्याच्या फटकेबाजीची स्टाईल पासून तो सगळ्यांचीच मन जिंकत आलेला. 43 झाले धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. राऊंड द विकेट ना पुढचा बॉल. यॉर्कर लेन चांगला चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 रन मिळेल बाईच्या स्वरूपात. धावा 44च्या घरामध्ये. अशा पद्धतीनं 45चं टार्गेट एंड ऑफ द फर्स्ट इनिंग मराठा MCG 11ला या धावा आता 5 षटकांमध्ये बनवाव्या लागतील, ज्यांना मेंटेन ठेवावे लागेल 9ची सरासरी. काय घडेल काय बिघडेल जादूच्या आकड्यांचा खेळ थोड्याच वेळामध्ये आपल्या सोबत या सामन्याचा नक्कीच पर्याय ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोन वरती जाणार आहोत. वांगणी गावचा गोड आवाज यंगस्टार समालोचक स्वप्नील आवाली यांना पुन्हा एकदा आपण मायक्रोफोन वरती ऐकूयात. मी घेतो छोटासा ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा मराठा चषक 2024 सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी आयोजित केलेली क्रिकेटची एक भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा. चला नाणेफेकीच्या कौलासाठी आम्ही इथे इन्व्हाइट करतोय मराठा आणि विरोधामध्ये साईराज 11.
साईराज सिनियर संघ असेल. दोन्ही संघाच्या कॅप्टन्स आपण टॉस करिता प्रस्थान करायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. यानंतरचा टॉस साईराजे संघाचे संघनायक संजयजी मत्रे आणि मराठा 11 चे संघनायक सुजित मोहिते आपण व्यासपीठावर यायचं आहे. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. सकल मराठा समाज खांदा कॉलनी आयोजित मराठा चषक 2024 पर्व दुसरे खेळाला आणि खेळाडूंना प्राधान्य देण्यासाठी हा मराठा चषक 2024 सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या वतीनं आयोजन केलं जातं. साईराज एक संघाचे संघनायक सचिन आणि मराठा 11 चे संघनायक सुजित मोहिते या ठिकाणी आलेले आहेत. मी सकल मराठा समाजाच्या वतीनं तुकाराम पाटील साहेबांना विनंती करतो, निवृत्त अधिकारी BARC आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस करायचा आहे. सकल मराठा समाजाचे मार्गदर्शक टॉस विन मराठा 11 संघ झालेला आहे. सुजित मोहिते यांना शुभेच्छा. आणि साईराज ए संघ आपला निर्णय मराठा 11 संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर बघा, दोन्ही संघाचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं. इथून मात्र दोन्ही टीमला विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये येणं तेवढंच गरजेचं असेल. अप्रतिम आपण पाहतोय ज्या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या बनवली गेली आपण पाहतोय. चव्वेचाळीस धावा बनवल्या गेल्यात आणि 45 धावेचं एक चांगलं टार्गेट सेट केलं गेलं आपण पाहतोय. ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं सामना मैदानाच्या आतमध्ये MCG आणि त्यांच्या अगेन्स्ट साई 11 या दोन संघादरम्यान एक चांगला घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उत्तरार्धाला मात्र सुरुवात होईल आपण पाहतो ज्या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये 44 धावा बनवल्या गेल्यात आणि 45 धावेचं एक टार्गेट सेट केलं आपण पाहतोय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी आपण पाहू शकाल विजय आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय प्रथमेशला आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर सर्कलचं पहिलं षटक आपण पाहतोय. साई 11 टीमच्या माध्यमातून पाहावं लागेल कशा रीतीने खेळ केला जाईल. पहिला चेंडू लोवर फुलटॉस कमालीचा फटका आपण पाहू शकाल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तेवढं सुंदर क्षेत्रक्षण आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. या सिंगलच्या सायना मात्र डावाला सुरुवात करत असताना आपण पाहतोय ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेला पहिला चेंडू अप्रतिम होता मात्र त्यासाठी आपण पाहिलं गेला जबरदस्त क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय कल्पेशला पाहू शकाल चांगली गोलंदाजी करावल्या गेली कारण पॉवर सर्कलचं षटक कारण पहिल्या सत्रामध्ये फार चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय साई 11 टीमच्या माध्यमातून. मात्र त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय MCG हा संघ तेवढा चांगला खेळ करत असताना पुन्हा एकदा मिड ऑन क्षेत्रामध्ये थोडीशी फॉर्मलिंग मात्र तोपर्यंत एक सिंगल धाव
मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. या सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या पुढे जात असताना 2 या आकड्यावरती कुठे का होईना सिंगलला मात्र चांगली सुरुवात करून देत असताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये अद्यापपर्यंत मात्र 2 चेंडूची सफर लाजवाब गोलंदाज आपण पाहतोय कल्पेशच्या माध्यमातून. समोर फलंदाज ऑन स्ट्राईकवरती प्रथमेश, इथून मात्र विजयला पाहतोय आणि त्याला साथ देत असताना प्रथमेश ही जोडी आपण पाहू शकाल. कमालीचा वेगवान तेज सरळ चेंडू आपण पाहू शकाल. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाही या इथून मात्र डॉट चेंडू सांगता आपण पाहतोय. इथून एक एक डॉट चेंडू पूर्णपणे दबाव निर्माण करेल. ज्या ठिकाणी आपण दुसरी मॅच पाहिली होती जबरदस्त सामना आपण पाहिला होता, मात्र साईराज बी टीमला मात्र सामना गमवावा लागला आणि तिथून मात्र जबरदस्त विजय साकारला होता आपण पाहिलं होतं. आणि इथून मात्र पाहावं लागेल तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धामध्ये कमालीचा खेळ आपण पाहतोय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, कारण मोठे पटके येत नाही या डबल सिंगलला कन्वर्ट करत धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो आपण पाहतोय. MCG या टीमच्या माध्यमातून या 2 धावेने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहू शकाल 4 या आकड्यावरती. अद्यापर्यंत मात्र चांगले गोलंदाजी आपण पाहू शकाल कल्पेशच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी उत्तरार्धातील पॉवर सर्कलचं पहिलं षटक अप्रतिम आपण पाहू शकाल. थोडासा स्लोवर इथे चेंडू फेकला गेला आपण पाहतोय, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं आणि डॉट चेंडू सांगता. इथून मात्र एक एक डॉट चेंडू पूर्णपणे दबाव निर्माण करेल बॅटिंग करत असताना MCG या टीमसाठी आपण पाहू शकाल. इथून मात्र धावांसाठी संघर्ष करणं तेवढंच महत्त्वाचं राहील, कारण टार्गेट थोडंसं आपण पाहिलं गेलं. अद्यापर्यंत या षटकातील विचार केला गेला अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि इथून मात्र चांगली गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस कमालीचा फटका आपण पाहतोय लॉंग क्षेत्रामध्ये. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकी पुढं मात्र काही मिळणार नाही या आणि 1 या धावसंख्येनं षटक क्रमांक पहिलं समाप्त होईल आणि 6 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या आपण पाहू शकाल 5 धावा. इथून मात्र समीकरण थोडंसं अवघड असेल. अद्यापही 24 चेंडू आणि गरज असेल 40 धावसंख्येची. प्रति षटकामध्ये 10ची सरासरी राखणं तेवढंच गरजेचं राहील आपण पाहू शकाल. अतिशय चांगली मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली कल्पेश या गोलंदाज माध्यमातून. ज्या ठिकाणी पॉवर सर्कलचे षटक आणि त्या ठिकाणी मात्र अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चला स्पीडअप घेणं तेवढंच महत्त्वाचं राहील. बघा आपण पाहतोय साई 11 टीमला मात्र इथून मात्र थोडंसं मात्र स्पीडअप घेणं गरजेचं राहिलं. अभ्यास पाहायला गेला एक दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय सकल मराठा समाज मंडळ यांच्या माध्यमातून ही दमदार स्पर्धा आपण पाहू शकाल. आणि त्या स्पर्धेचा जर का विचार केला गेला अतिशय चांगली स्पर्धा घडवण्याचा प्रयत्न केला गेला. पूर्ण मंडळाने घेतलेली मेहनत आणि ती मेहनत मात्र कुठे का होईना सत्यात उतरत असताना आज आपण पाहू शकाल जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीला मात्र आणली गेली आपण पाहू शकाल. त्यामध्ये आपण पाहिल्या गेला पूर्ण मंडळाने घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीला मात्र कुठे का होईना यश प्राप्त होत असताना दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आदेश हा गोलंदाज आपण पाहू शकाल. आदेश लोधीला पाहू शकाल. चांगला खेळ करणं तेवढंच गरजेचं राहील, कारण सामना देखील तेवढाच महत्त्वाचा. कारण जर का हरलात तर तब्बल या स्पर्धेचे 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. कारण अद्याप आपण पाहिलं गेला तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं 2 संघ सेकंड फेरीमध्ये दाखल झालेत. 2 संघ या स्पर्धेतून मात्र बाहेर झाले गेलेत. पाहावं लागेल कमालीचा चेंडू आपण पाहू शकाल. विकेट किपरला थोडासा बेट करून मात्र पाहावं लागेल. इथून मात्र दुखापत आपल्याला पाहायला मिळाली. इथून पाहावं लागेल जर का जास्त दुखापतग्रस्त असेल तर निश्चित स्वरूपात इथून पाहणं गरजेचं राहील, कारण चेंडूमध्ये प्रचंड वेग पाहायला मिळाला. तर बघा स्वयंसेवक कुठे असतील तर मात्र मंचकाशी संवाद साधायचा आहे.
तर बघा दोन्ही ऑफिशियल पंचांना विनंती असेल जर का खेळाडू जास्त दुखापतग्रस्त असेल तर निश्चित स्वरूपात 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. तर बघा कोणत्या टीमकडे जर का स्प्रे वगैरे काय असेल तर बघा थोडं सहकार्य करायचं आहे. सर्व खेळाडू आपल्याच आहेत बघा थोडं सहकार्य करा. जर का कोणत्या टीमकडे स्प्रे वगैरे काय असेल तर मात्र पूर्तता करायचं. इथून मात्र विकेट किपरला थोडीशी काबीना दुखापत आपण पाहायला मिळाली ज्या ठिकाणी मात्र वेगवान चेंडूची सफर राहिली गेली आणि इथून मात्र डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 6 धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. चला स्पीडअप घ्यायचे दोन्ही टीम्सला विनंती असेल. अद्याप आपण पाहिलं गेला खूप उशीर झाला या सामन्यासाठी आपण पाहतोय ज्या ठिकाणी पंच स्ट्राईक रोटेट झाले गेले. पंच निश्चित स्वरूपात थँक्यू. आपण पाहतोय ज्या ठिकाणी एक सिंगल धाव पाहायला मिळाली. विजय ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. पुन्हा एकदा कमालीचा वेगवान चेंडू शरीराचा वेध घेणारा आणि तोपर्यंत एक सिंगल धाव बाईकच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या हळूहळू काव विना पुढे जात असताना 7 धावा. ज्या ठिकाणी दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल आदेश लोधीला पाहतोय. कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी पहिल्या षटकापासून अप्रतिम गोलंदाजी राहिली गेली. ज्या ठिकाणी पहिलं षटक कल्पेशनं फेकलं पॉवर सर्कलचं P1चं पहिलं षटक आणि त्यानंतर P2चं हे षटक आपण पाहतोय. आदेश लोधीला पाहू शकाल पुन्हा एकदा मात्र सज्ज असेल. पुन्हा एकदा अतिशय वेगवान तेजतरा चेंडू अपटी बार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि इथून मात्र डॉट चेंडूची सांगता एक डॉट चेंडू पूर्णपणे मात्र वर्चस्व निर्माण करेल. ज्या ठिकाणी 45 धाबेचा पाठला करत असताना कुठे का होईना बॅकफुटला फेकल्या जातं अद्यापर्यंत MCG हा संघाला आपण पाहतोय. इथून मात्र एखादं चांगलं षटक जर का त्यांच्या वाट्याला आला एखाद्या षटकामध्ये आक्रमण केलं तर निश्चित स्वरूपात कुठे का होईना मॅचमध्ये मात्र अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. बॅटचा पेस खोलला जातोय. चेंडू भरपूर वेळ हवेमध्ये अप्रतिम झेल टिपला जातोय. संपेल फलंदाज आपण पाहतोय. ज्या ठिकाणी विजयचा खेळ धक्का क्रमांक पहिला आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना MCG टीमला या ठिकाणी आपण पाहतोय. प्रथमेश हा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाला. पहिला धक्का बॅटिंग करत असताना MCG टीमला आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ओमकार कदमला. ओमकार कदम ऑन स्ट्राईकवरती आपण पाहतोय. ज्या ठिकाणी समीकरण थोडंसं अवघड होत चाललं. 20 चेंडू आणि अद्याप 38 धावसंख्येची गरज असेल. या षटकातील अद्याप 2 चेंडू जर का एखादा चांगला बिग हिट आला तर निश्चित स्वरूपात MCG टीम पुन्हा एकदा मॅचमध्ये आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवेल. कमालीचा फटका आपण पाहतो. मिड विकेटचा प्रयत्न जरूर केला जातोय. गॅप शॉट सिलेक्शन आणि तोपर्यंत लाजवाब प्रयत्न क्षेत्ररक्षण कमालीचा मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत तेवढी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट 2 धाबा चित्याच्या चपळाईने मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या 1 गडी बाद असताना आपण पाहतोय 9 धाबा धावपुस्तकावरती. इथून मात्र या षटकातील अंतिम चेंडू जर का निर्णायक फेकला तर निश्चित स्वरूपात कुठे का होईना वर्चस्व गाजवेल साई 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कमालीचा एक्स्ट्रा कव्हर मधून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये गॅप भरपूर मोठी तोपर्यंत प्रयत्न लाजवाब क्षेत्राच्या माध्यमातून थोडीशी फंबलिंग दुसरीचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी पाहावं लागेल तिसरीला कन्वर्ट केला गेला. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धावा आपण पाहू शकाल. या 3 धाब्यानं षटक क्रमांक दुसरं समाप्त होईल आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 12 धावा. अद्याप 18 चेंडू गरज असेल 33 धावसंख्येची आपण पाहिलं गेलं. अद्यापही प्रति षटकामध्ये 11च्या सरासरीनं धावा जमा करणं तेवढंच गरजेचं राहील. आपण पाहिलं गेलं तर इथून मात्र रिक्वायर रन रेटचा विचार केला गेला. प्रति षटकामध्ये 11च्या सरासरीनं धावा जमा करणं अत्यंत गरजेचं असेल. इथून मात्र एखादं कमबॅकिंग षटक साई 11 टीमला मात्र पुन्हा एकदा मॅचमध्ये कायम दादागिरी प्रस्थापित करून देईल. मात्र इथून पाहावं लागेल ज्या ठिकाणी अप्रतिम डाव सावरला विजय आणि त्याला साथ देत असताना ओमकार कदमला पाहतोय. अद्यापही विजय सलामीर मैदानाच्या आतमध्ये जर का अंतिम क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबला तर निश्चित स्वरूपात कुठे का होईना MCG टीमसाठी मात्र चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र त्यासाठी संघर्ष करणं देखील तेवढंच महत्त्वाचं राहील. कारण अद्यापर्यंत पाबर सर्कलच्या षटकाचा जर का विचार केला गेला पहिल्या षटकामध्ये कल्पेश
न फक्त आपण पाहिलं गेलं 5 धावा आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं आदेशनं 7 धावा. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सुनील पाटील तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती. अर्थातच नाना या नव्यानं मात्र लौकिक असलेला खेळाडू आपण पाहू शकाल. फार वर्षाचा अनुभव, मात्र अनुभव पणाला लावेल का हे सुद्धा पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये समोर एक खेळाडू आपण पाहतोय. इथून मात्र डाव सावरावा लागेल. ओमकार कदमला पाहू शकाल. अद्यापर्यंत 2 चेंडू आणि 5 धाबीची जबरदस्त खेळी. पुन्हा एकदा ऑल ऑन द कार्पेटना लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कमालीचा फटका. थोडीशी फंबलिंग, लगेच एकेरीला दुसरीमध्ये कन्वर्ट पाहावं लागेल. तेवढं सुंदर क्षेत्रक्षण आणि रनआउटचा शिकार. या ठिकाणी धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद होईल विजय. इथून मात्र पाहावं लागेल. 12 धाबा धाव पुस्तकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता प्राप्त केली गेली. सांघिक यश लाभलं गेलं साई 11 टीमसाठी आपण पाहतोय. अप्रतिम क्षेत्रक्षण हर्षद लोधीच्या माध्यमातून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी थोडंसं फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाला. दुसरीचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात मैदान सोडावं लागलं गेलं. आपण पाहिलं गेला विवेक. इथून मात्र विजय हा फलंदाज बाद झाला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन हा दाखल झाला. इथून मात्र एखादी पार्टनरशिप रचना देखील तेवढेच महत्वाचं राहील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. कमालीचा फटका पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तो क्षेत्रक्षण आणि इथून मात्र चुका नसणार आहेत. आणि तोपर्यंत एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र डबल सिंगलनं काम चालणार नाही. जर काही धावांचा पाठलाग करायचा असेल तर इथून हाणामारी करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. प्रहार करावे लागतील कारण अद्यापर्यंत 45चा आकडा मात्र भरपूर लांब असेल. आपण पाहतोय पुन्हा एकदा कमालीचा फटका एक्स्ट्रा करूमधून आपण पाहतोय. तेवढं सुंदर क्षेत्रक्षण आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. या सिंगल डबलनं मात्र इथून कुठे का होईना धावसंख्या पुढे जात असताना संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. इथून जर का पाहायला गेला ओमकार कदमला मात्र इथून आपला दम दाखवावा लागेल. इथून जर का चांगली बॅटिंग साकारली तर निश्चित स्वरूपात कुठे का होईना विजयाच्या दिशेनं वाटचाल केल्या जाईल. पुन्हा एकदा बॅटचा पेस कोल्ला जातोय. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये. चेंडूखाली क्षेत्रक्षण आपण पाहतोय. कोणत्याही प्रकारे चुकी करणार नाही. या टिपला जातोय झेल. संपेल फलंदाज ओमकार कदमचा खेळ. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना आपण पाहतोय साई 11 च्या माध्यमातून जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. MCG टीम कुठे का होईना मात्र संघर्ष करत असताना अद्यापर्यंत आपण पाहतोय 3 करारे धक्के लागले गेलेत. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या ठिकाणी 14 चेंडूने अद्याप गरज असेल तब्बल 30 धावसंख्येची. 15 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. ज्या ठिकाणी गोलंदाजाचं वर्चस्व आपण पाहतोय साई 11 टीमच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि इथून मात्र एका फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. आल्या पावली माघारी मैदानाच्या बाहेर जात असताना धक्का क्रमांक 4 आपण पाहतोय 15 या धावसंख्येवरती. अप्रतिम सामना कुठे का होईना साई 11 या मॅच मध्ये मात्र आपली पकड मजबूत करत असताना ज्या ठिकाणी निराशा दाखवली आपण पाहतोय बॅटिंग करत असताना MCG टीमच्या माध्यमातून. कारण कोणताही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाही. या एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना त्या कारणास्तव कुठे का होईना मात्र बॅकफुटला फेकल्या गेला आपण पाहतोय MCG टीमला. इथून मात्र एखादी साजेदारी मैदानाच्या आतमध्ये रचावी लागेल. अप्रेकर चेंडू मात्र अप्परकटचा सुंदर फटका आपण पाहतोय. लॉंग ऑन क्षेत्रामधून थोडंसं खराब क्षेत्रक्षण उशिराने का होईना मिळतील या 4 धावा आणि या 4 धाबीनं मात्र संघर्ष करण्यास मात्र भाग पाडला जाईल आणि या 4 धाबीने संघाची टोटल धावसंख्या पुढे जाईल. आपण पाहतोय 19 धावा
4 गडी बाद असताना एमसीजी टीमच्या माध्यमातून कुठे का होईना या चुका आपल्याला फार मागात पडतील. अंतिम क्षणाला ज्यावेळेस सामना 1 का 2 धावेनं सामना ज्यावेळेस पराभूत होतो त्यावेळेस मात्र या चुकांची आठवण कुठे का होईना मात्र आपल्याला होत असते. मात्र इथून पाहावं लागेल अद्यापर्यंत 19 धावा 12 चेंडू आणि अद्यापही 26 धावसंख्येची गरज असेल. प्रति षटकामध्ये 13ची सरासरी जर का आखली तर निश्चित स्वरूपात या धावांचा पाठलाग सहजरित्या केला जाईल. आपण पाहू शकाल 4थं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. वैभवला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती उर्फ पप्पू. अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. ज्या ठिकाणी कमालीची गोलंदाजी नाना सुनील पाटीलने दाखवून दिली मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 26ची गरज असताना पहिला चेंडू अप्रतिम गोलंदाजी आणि डॉट चेंडू सांगता आपण पाहतोय. ज्या ठिकाणी आपण पाहिल्या गेला सामना कुठे का होईना लांब होत चाललाय. अद्यापही 11 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज असेल. इथून मात्र पाहणं तेवढंच गरजेचं असेल. आपण पाहतोय ज्या ठिकाणी यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल निश्चित स्वरूपात सकल मराठा समाज कांदा कॉलनी यांचा संघ आपल्याला निश्चित स्वरूपात पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये मिळतील या 2 धावा आणि या 2 धावेने संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहायला गेली तब्बल 21च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज असेल. आपण पाहतोय यानंतर सामना आपण पाहायला मिळेल सकल मराठा या टीमचा संघ आपल्याला निश्चित स्वरूपात इन ऍक्शन मध्ये पुढील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी गतीमध्ये परिवर्तन विकेट किपरला बीट करून चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये मिळेल एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या कुठे का होईना पुढे जात असताना एक चौकार जर का वगळला तर मात्र डबल सिंगलला कन्वर्ट करत धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय. 22 धावा धावपुस्तकावर लागल्या गेल्यात. सामना मात्र कुठे का होईना लांब होत चाललाय. 9 चेंडू आणि अद्यापही 23 धावसंख्येची गरज असेल. पुढचा चेंडू आपण पाहू शकाल जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाही आणि डॉट चेंडू सांगता आपण पाहतोय कुठे का होईना एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का हा सुद्धा प्रश्न आपल्याला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जसा सामना प्रेक्षक वर्गांना हवा होता तसा सामना पाहायला मिळत नाही कारण केलेली खराब बॅटिंग आपण पाहतोय एमसीजी टीमच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र कोणताही फलंदाज चांगली बॅटिंग करू शकला नाही आणि इथून मात्र गोलंदाजाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. साई 11 टीमच्या माध्यमातून ज्या ठिकाणी 2 षटकामध्ये जरूर चांगली धावसंख्या बनवली होती मात्र त्यानंतर केलेलं कमबॅक आपण पाहिलं सुनील पाटीलच्या माध्यमातून अर्थातच नानानं केलेलं कमबॅक आणि तिथून मात्र लाजवाब आपण पाहतो गोलंदाजी. षटक क्रमांक आपण पाहिला गेला 4थं समाप्त होईल आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 22 धावा. इथून मात्र अंतिम 6 चेंडू आणि गरज असेल तब्बल 23 धावसंख्येची. अप्रतिम आपण पाहतोय ज्या ठिकाणी स्कोरर मित्र आम्हाला माहिती देत असताना आपण पाहतोय वाघ सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्या ठिकाणी आपण पाहिले गेले आतापर्यंत जेवढे सामने झालेत त्यामध्ये साई 11 हा एकमेव संघ आहे ज्या संघाने फक्त एक एक्स्ट्रा स्वरूपात धाव खर्च केले आणि त्या कारणास्तव अद्यापर्यंत वर्चस्व गाजवत असताना 6 चेंडू आणि गरज 23 धावसंख्येची आपण पाहतोय. मागील वर्षाचा विजेता संघ साई 11 संघ त्याच जोशानं पर्व पहिल्यामध्ये विजेता संघ आपण पाहिला होता आणि त्याच जोशानं या ठिकाणी मात्र सुरुवात करून देताना अंतिम षटक विवेकला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. अप्रतिम फटका झेलची संधी मिडॉन क्षेत्रामध्ये झेल सोडला जातोय मात्र रनआउटचा शिकार सांघिक यश. धक्का क्रमांक आपण पाहू शकाल 5 एमसीजी टीमला मात्र कुठे का होईना अर्धा संघ डगाड मध्ये आपण पाहतोय. सुनील पाटील नाना यांच्या माध्यमातून झेल जरूर सोडला मात्र बॅकअप जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिलं गेला आणि त्या ठिकाणी सांघिक यश लाभलं गेलं साई 11 टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विश्वास स्वतःवरती विश्वास ठेवून
मात्र चांगला खेळ करावा लागेल. सामना मात्र लांब होत चालला. 5 चेंडू 23 ची गरज असताना ऑप्टी बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. शरीराला सुगंध देणारा हा चेंडू आपण पाहिला गेला आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता सामना कुठे का होईना लांब होत चाललाय. साई संघानं केलेली कमालीची बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये आणि त्यानंतर सुरुवात लाजवाब कल्पेशनं पावर सर्कलचं षटक, त्यानंतर पिटूचं षटक आदेशनं फेकला आणि तिथून मात्र कोणताही फलंदाज चांगली बॅटिंग करू शकला नाही. या एमसीची टीमसाठी पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. इथून मात्र चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये आणि मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साहाय्यानं फक्त धावांचं अंतर कमी होईल आणि इथून मात्र डबल सिंगलला साई 11 टीमला काही फरक पडणार नाही. आपण पाहू शकाल या सिंगलच्या साहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या 23 धावा, अद्याप 3 चेंडू आणि 22 धावा. जरी 3 षटकार ठोकले तरी सामना जिंकू शकत नाही. मात्र अनिश्चिततेनं भरलेला खेळ एखादा चमत्कार मात्र मॅचमध्ये घेऊन येईल. मात्र तो चमत्कार घडणं मात्र अत्यशक्य नाही मैदानाच्या आतमध्ये, कारण कमालीची गोलंदाजी साई 11 टीमच्या माध्यमातून कुठे का होईना बॅटची लिडिंग एज आपण पाहू शकाल आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 6 आपण पाहू शकाल. सकल मराठा समाज खांदा कॉलनी आयोजित मराठा चषक 2024च्या स्पर्धेसाठी व्यासपीठावर मान्यवर आमच्या सकल मराठा समाजाचे आदरणीय लक्ष्मण टेळे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो. याचबरोबर सकल मराठा समाजाचे मार्गदर्शक आदरणीय सुरेशजी आयरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आपलं देखील स्वागत करतो. याचबरोबर सकल मराठा समाजाचे सदस्य आदरणीय तुकाराम सावंत साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. आपण पाहतोय सामना कुठे का होईना एकतर्फी सामना आपण पाहतोय साई 11 टीमच्या माध्यमातून. इथून मात्र पुन्हा एकदा झेलची संधी आल्या पावली माघारी मैदानाच्या बाहेर जात असताना इथून मात्र सहा धक्के लागले गेले. आपण पाहतोय बॅटिंग करत असताना एमसीजी टीमच्या माध्यमातून कुठे का होईना पूर्णपणे बॅकफुटला फेकल्या गेले, निराशा दाखवली आपण पाहिले गेले. आज मात्र वर्चस्व गाजवलं साई 11 टीमनं. आम्हाला नुकतीच माहिती मिळाली पहिल्या वर्षाचा चॅम्पियन संघ मात्र त्याच जोशानं आज मैदानामध्ये उतरलाय. कारण आपण पाहिले गेला फारशी चांगली धावसंख्या बनवली होती आणि इथून मात्र ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज आपण पाहू शकाल विकेट हॅट्रिक संपादित करेल का हा सुद्धा पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राईज कमवेल का. मात्र या ठिकाणी झेलची संधी आणि या स्पर्धेतील अद्यापर्यंत पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज आपण पाहू शकाल विवेकच्या नावावरती आणि आपण पाहू शकाल सन्माननीय बबनजी औटी यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राईज या गोलंदाजाला देण्यात येईल, ज्याने 3 चेंडूवरती 3 सफलता प्राप्त केली आपण पाहिलं गेला आणि विजय संपादित केला गेला. मात्र या ठिकाणी हार पत्करावं लागलेली एमसीजी टीमला तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून गोडसं कौतुक असेल तर बघा एमसीजी टीमला पूर्ण टीमला